लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नरसी चौकात विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर। लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे 1 जुलैपासून उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी नरसी चौकात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। प्राध्यापक भरांडे हे जिल्हाधिकारी नांदेड मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना एक निवेदन देऊन समाजाच्या काही मागण्या ज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामधून अ, ब, क, ड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे, गायरान जमीन कास्तकाराच्या नावे विनाअट करण्यात यावे, दलित मागासवर्गीय वस्ती यामधील अनधिकृत अवैध देशी विदेशी दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी, महाराष्ट्र राज्यात वाढलेल्या दलित मागासवर्गीय अन्याय अत्याचार प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा आशयाच्या एकूण 11 मागण्या घेऊन प्राध्यापक भरांडे हे उपोषणास बसले आहेत। उपोषणास आज 10 दिवस झाले असून शासनाने अजून त्या उपोषणाची दखल न घेतल्याने आज दिनांक 11/7/2024 रोजी नायगाव तालुक्यातील नरसी चौकात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। दरम्यानच्या काळात चौकात वाहनांची तुंबळ गर्दी जमा झाली होती। या गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगताप हे आपल्या तात्यासह आंदोलन कार्यकर्त्यासोबत चौकात तैनात होते। आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलन निवेदनावर रावसाहेब पवार, गणपत रेड्डी, देवीदास सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी, लालबास सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, जळबास सूर्यवंशी, खाकीबास सूर्यवंशी, श्यामसुंदर गायकवाड, संतोष कुडके, दिगंबर सूर्यवंशी, उत्तम धिरडेकर, उद्धव भोयाळ, डी.के. पवार, सय्यद खलील, गजानन रानडे, गणपत पवार, दिगंबर सूर्यवंशी, राजेश जेकावर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।